ऑफिस वरून डायरेक्ट आलायस. काही चहा कॉफी वगैरे काही घेतोस? अरे वा, एरवी साधी विचारपूस करत नाही तुम्ही, आज डायरेक्ट चहा. काय बात आहे. अरे अनिश, तुला वाटतो तसा नाही आहे मी. तुझा ना काहीतरी गैरसमज झालाय माझ्याबद्दल. अरे जुने आपले दिवस आठव, काय आपलं फ्रेंडली रिलेशन होतं. हे असे अवांतर गप्पा मारायला आलो नाहीये मी. मुद्द्याचं बोला. किशा मामा आला होता ना भेटायला तुम्हाला? हा म्हणजे आला होता ऍक्च्युली. अनिश, म्हणजे चुकलंच माझं. मी तसं करायला नको होतं. म्हणजे अरे बोलण्याच्या ओघात निघून गेलं रे ते. पण मला नाही वाटत काही त्यांनी प्रॉब्लेम होईल किंवा गैरसमज होईल. गैरसमज? मला नाही वाटत फारसं त्याला ऐकायलाही गेलं असेल. कशावरून? नाही, त्याला ऐकू येत नाही हल्ली. कधीपासून? झाले काही दिवस. म्हणतोय अचानक ऐकू येत नाही, काहीतरी झालंय. पण ते जेव्हा भेटायला आले तेव्हा काय असं वाटलं नाही. म्हणजे चांगले बोलत आणि ऐकत होते. काय? नाही नाही नाही, म्हणजे तू बोलतोस ते बरोबर आहे. ऐकू येत नव्हतं त्यांना. हो हो हो. ते काय झालं, त्या दिवशी मी जरा घाईत होतो. त्याला म्हटलं की सोसायटी ऑफिसमध्ये जाऊन ENTचा पत्ता घे. तर तो डॉक्टरचाच पत्ता घ्यायला आला होता ना? हा हा हो हो हो, आले होते. त्यासाठीच आले होते. मी सांगितलं त्यांना, पण बहुतेक त्यांना काही कळलं नसेल, ऐकू नसेल आलं. बरं, तुमचं काय चुकलं? माझं चुकलं? हो, आत्ता मगाशी म्हणालात ना तुमचं काहीतरी चुकलंय. काय झालंय? हा 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 हा, ते लिहून नाही दिलं ना त्यांना, ते चुकलं माझं. म्हणजे मी लिहून दिलं होतं, पण तो पेपर द्यायचा विसरलो. मी आत्ताच बघितलं त्याला. घरी आलाय? हो. ठीक आहे, येतो. योगिता, बाबांना आपलं माजगावकरांची काही कॉन्टॅक्ट झाला? अगं त्यांनाच फोन लावते पण लागतच नाहीये, बंद येतोय. भोंजाळे, तुम्ही एक काम करा, तुम्ही हेड ऑफिसला जाऊन बघूनच या. हो मॅडम, मी बघून येतो. थांबा, काही उपयोग होणार नाहीये. आय थिंक मिस्टर माजगावकर काम सोडून पळून गेले असतील. हर्षा, प्लीज स्टॉप इट नाव. भैरवी, अगं तुला काही प्रॉब्लेम होणार नाही. तुझा मित्र तुला बँगलोरमध्ये नोकरी देईल, सासरे पुन्हा घरी बसतील. अगं पण आमचं काय? आम्ही गेले कित्येक दिवस मेहनत करतोय, ती वाया गेलीये. पुन्हा एकदा आमच्या नोकरीवरती गदा आलीये, आणि ते फक्त आणि फक्त तुझ्या सासऱ्यांच्या हट्टीपणामुळे. भैरवी, त्यांच्याऐवजी कोणीतरी तरुण माणूस जर गेला असता ना, तर तिथल्या ऑफिसर्सला 4 पैसे देऊन 2 सह्या करून घेऊन आला असता. पण हे तेही करणार नाहीत. या अशा फेऱ्या मारून आहे ना, अशी कामं नाही होत. सांगा त्यांना. बरोबर आहे. नुसत्या फेऱ्या मारून कामं होतच नाहीत, बुद्धीनं आणि सचोटीनं होतात. हे घ्या आपल्या प्रोजेक्टचं पेपर. अरे एक नंबरचा फाटक्या तोंडाचा आणि माणूस आहे तो किशा भाऊ. अरे एक तीळ भिजत नाही त्याच्या तोंडात. देसाई, आता काय झालं? काय झालं? अहो तो अनिश आला होता. बापरे, म्हणजे हा किशाभाऊ पचकला की काय? म्हणजे आता माजगावकर आपल्यालाच. नाही नाही नाही, ऐका, तसं काही झालंय अजून तरी तसं वाटत नाहीये. पण या किशाभाऊचा काहीतरी घोळ आहे. आता कसला गोळ? अहो अनिश सांगत होता या किशा भाऊला काही ऐकूच येत नाही, त्याच्या कानाचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय म्हणे. पण त्याचा आपल्याला काय प्रॉब्लेम? अहो असं काय करताय? अहो आपल्याशी बोलताना तर किशा भाऊचे कान ठणठणीत होते, आणि आता अनिश सांगतोय त्याचा कानाचा प्रॉब्लेम आहे. बापरे, हे आता भलतच काहीतरी लफड आहे. मला वाटतं आपण माजगावकरांना सांगूया. कशाला? आता काही बोलू नका देसाई. हे बघा, थोडा वेळ जाऊ द्या. अहो थोडे पण मी. देसाई, हे बघा, हा किशा भाऊ जर माजगावकरांना गंडवत असेल ना, तर तो आपल्या कामाचा माणूस आहे.
माझगावकर ना बिल्डिंग सोडणार ना नवीन कन्स्ट्रक्शन बांधू देणार. अशा वेळी किशा भाऊच आपल्याला उपयोगी पडेल. येतंय का लक्षात? काय कॉमेडी? झिपऱ्या आपल्या बरोबर कॉमेडी तर करत नसेल ना? आजी ना बाबा काहीच समजत नाही मला. कसलं यंत्र म्हणून राहिला काय कळत नाही. नाही आहे कसं आहे, गुप्त धन शोधायले कुत्र लागतं. हे यंत्र कसलं? काय? साठी बुद्धी नाठी. अहो बॉम्ब शोधायला कुत्र लागते, खजिना शोधायला यंत्र लागत असते. हा, मुली सांगते यंत्र कुठे मिळेल? म्हणजे आपल्या ते खालच्या दुकानात मिळेल का? Your father believed in the rules of the heart. नाही, ते यंत्र असं ऐऱ्या गैऱ्या दुकानात नाही मिळत. ते असं मोठ्या मोठ्या मॉल मध्ये मिळत अशी. मी काय म्हणतो, आपण यंत्रच विकत घेतलं तर नाही म्हणजे काय होईल? लाव यंत्र घे खजिना, लाव यंत्र घे खजिना, लाव यंत्र घे खजिना. खिशात नाही दानान म्हणे मला बाजीराव म्हणा. हा, स्वतःच्या विडी काढीले सुद्धा दुसऱ्याकडून भिका मागू मागू पैसे मागता तुम्ही. यंत्र विकत घ्यायला निघाले तुम्ही. नाही पण मला सांग, हा झिपऱ्या आपल्यावर एवढा का मेहरबान होऊन राहिला? हा म्हणजे आपल्याला का एवढा खजिना फुकट मध्ये देऊन राहिला? फुकटचं काय? मग कष्ट आपण करणार आहोत, घाम आपण घालणार आहोत आणि त्याला अर्धे पैसे द्यावं लागेल ना. तो तसं नाही फुकट मदत करत आपल्याला. पण काही हरकत नाही, अर्धे पैसे म्हटले तरी काय कमी झाले का? 14 खोल्याचा मस्त बंगला घेऊ आपण, गाडी घेऊ मोठी, नोकर चाकर ठेवू. बेस्ट बेस्ट कॉमेडी एकदम बेस्ट. त्याला हे माझगावकर वनरूम किचन देत नाही. तुले सांगून ठेवतो कॉमेडी, जर माझ्याकडे रिक्वेस्ट घेऊन आलीस, मला जर बोललीस याला पैसे द्या त्याला पैसे द्या, एक तंबडी देणार नाही मी. सांगून ठेवतो तुले. पहिले मिळवत द्या. सापडेल ना? काहून नाही सापडणार? अर्जुन आहे आपल्या सोबत. थँक्यू सो मच माझगावकर. माझं काम मी केलेलं आहे. या सह्या पण घेतलेल्या त्याच्यात. येस. आता ते मेन होतं काय तुमचं ते कन्फर्मेशन प्रोसिजर, ते 1-2 दिवस होतं. ओके. मी त्यांना पटवून दिलेलं आहे की आम्ही नियम मोडत नाहीये, आपण कायदाही मोडत नाही आणि मोडणारही नाही. आपला प्रोजेक्ट होण्यासाठी आपल्याला कोणीही थांबू शकत नाही. दॅट्स ग्रेट. हो, पण इतके दिवस प्रयत्न करून सुद्धा काही झालं नाही, मग आताच कसं काय? ते महत्वाचं नाहीये. महत्वाचं हे आहे की मी माझा शब्द दिलेला पाळलेला आहे. मी म्हणालो होतो मी असेपर्यंत माझ्या बॉसच्या इमेजला मी धक्काही लागू देणार नाही, कुठल्याही अर्थाने नाही. अरे वा, म्हणजे हा प्रोजेक्ट एकदम दणक्यात होणार आणि आता आपल्या नोकऱ्या नाही जाणार. आणि ते फक्त काका तुमच्यामुळे. अरे काय सो 3 cheers फॉर माझगावकर काका. बघत काय बसलाय? सगळ्यांसाठी आईस्क्रीम आणा. हो मॅडम, लवकरच घेऊन येतो. अभिनंदन. आणि हर्षा मॅडम, फाईल स्कॅन करून लगेच हेड ऑफिसला पाठवा. चलो. एव्हरीवन गेट बॅक टू वर्क. घरी असते तर पाया पडली असते. अरे काय ऑफिस आहे नाही काय माहितीये बॉस आहे तिकडे. बॉसाचं काही काम करा आता, चला कामाला लागा आपल्या. शिस्त म्हणजे शिस्त.
असं का आलाय? हळूहळू कोणी पाहू नये म्हणून असं दपकत दपकत आलो ना आम्ही. अच्छा अच्छा. बरं, कोणाला कळलं नाही ना तुम्ही मला भेटायला आलाय? नाही नाही कोणालाच नाही कळू दिलं. कळू दिलं ना? आणलंय. एक मिनिट. बाय बाय तुला काय झालं मग? पायाचं काही झालं का तुया? मामी, गुप्तधन शोधण्याचं यंत्र आहे. हे यंत्र आहे का? मला वाटलं ते सुनील शेट्टी असं करतात. असं मला वाटलं. नाही. गुप्तधन शोधण्याचं यंत्र आणलंय. चल आता शोधू खजिना शोधू. नाही हो, आता नाही. मामी, काय करायचं माहितीये का? गुप्तधन शोधायचं रात्री. काळ्या गुप्त अंधारात चिडी चूप कोणालाही न कळता. मग आता काय घेऊन राहिला? गुप्तधन शोधण्याचं यंत्र घ्यायचं आणि फिरायचं इकडं तिकडे. पण मामा ऐका ना. ऐकत जा ना. काय धांदरटपणा करता तुम्ही? हे बघा, काय करायचं माहितीये का? गुप्तधन जिथे असेल तिथे बीप असा आवाज येईल. तिथे आपण मार्क करून ठेवायचं, म्हणजे आपला रात्रीचा वेळ वाचेल. कसा आवाज आहे? बीप. एकदा देईल का? नाही. असा येत राहील. बीप 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 बीप. आणि जितका जवळ झाला तितका बीप 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 असा आवाज. हा गुड बेटर बेस्ट. मी काय तूच करून दे ना आम्हाला. तुला समजते ते. नाही, ठीक आहे. नाही, काय करतो मीच सगळं करतो आणि सगळा खजिना मीच घेऊ. नाही ना गंमत केली ना. गंमत करतो आम्ही करतो. सांगशील तसं कर. हा बोल. गुड. आता खजिना शोधा. कळलं? ऑल द बेस्ट. कोणालाही संशय येऊ देऊ नका. नाही कोणालाच नाही. मागच्या बाजूला शोधा. तिकडे आहे का? हा, लक्षात ठेवा. बीप. आता हे चालवायचं कसं? असं हात टाकायचा. हात टाका. चला मी सांगतो तुम्हाला. तुझे तर लय माहिती. मी सांगतो तुम्हाला. पुढे मागच्या बाजूला. माधव मिश्रा, आय नीड अ लॉयर. केस जितकी सोपी वाटते ना तितकी नाही. आवाजच नाही येऊन जात. मागच्या बाजूला. हा जातो. हा जरा इकडे. चल बरं इकडे. काही नका करू. थांबा ना एका ठिकाणी. ऐका. वाजत नाही ना, मग काय करू त्याले? वाजीन. कान लक्ष ठेवा. कोणी पाहत नाही ना? हो बाबू हो. मिळतील ना पैसे? मिळतील. माहिती आहे मग कुठे जाते पैसे? सरळ जा. शोध ना, तू शोध. बापा सांगू नाही का मी? हा? मी शोधतोय ना. तर माणसाची कामं बायाला सांगता का तुम्ही? चढ आहे ना ते. मला जमणार आहे का ते? हा काहीच करायचं नाही म्हणजे. हा बाबू आऊ करून राहिलो. याने सांगा लागतं ना. खाली जमीन आहे ना. गाडीत कुठे पुरेल आहे? काय मिस्टर अँड मिसेस पाहुणे कुठे फिरताय लपून छपून? काय लपून छपून ते आपलं असं जॉगिंग. हा ते जरा व्यायाम चांगला असते ना म्हातारपणात. एवढ्या उन्हात उन्हाचं काय कौतुक गावा खेड्यातल्या माणसाले. ऊन चालते आम्हाला. एरवी घरात अशा सोप्यावर सांडलेले असता ना म्हणून म्हटलं. काय धोरडा वगैरे टाकणार नाही येत ना? बाप्पा असं काय करू नका. नाही काय सोसायटीतली माणसं आहेत ना तुम्हाला मारायला टपलेली आहेत. जना भाऊ जे आमच्यावर टपले ते 2 दिवसात खपले. माझ्या तोंडाला लागू नका बरं. कॉमेडी काही बोलून राहिले. करोडा गान हे गान बाबर माझ्या तोंडाला लागू नका तुम्ही. नाही कॉमेडी वगैरे सगळं ठीक आहे, पण जे काही करताय ते जरा जपून. लक्षात आलं ना? चला सांभाळून जा. हा पडसान समोर बघा. हा उच्चिन तोंडाचं. काय त्याला ओरडून राहिली. अहो कसं बोलून राहिले तू?
राहील ना. काम शोधूया चला. नाही माझ्या तोंडाला लागायचं नाही, कोण सांगून ठेवा सारे सोसायटीले. शोधा. अहो, काय तुझ्या तोंडाला माय तोंडाला काय लागतंय का? इकडे 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 बघा बरं. हा. दगड ठेवा. ठेवा तिथं. हा. खून करा. पैसे द्यायचे रात्री पैसे चला. झालं? सतरा मिनिटं 20 सेकंद. व्हॉट? 17 मिनिटं 20 सेकंद झाली, तू एकही अक्षर बोललेला नाहीयेस आणि कंटिन्युअसली मी तुझ्याकडे एकटक बघतोय. अनिश, अरे का एवढा विचार करतोयस? कशाला? करावा लागतोय. हल्ली एक शब्द जरी तोंडातून काढला ना तरी 100 वेळा विचार करावा लागतो. तुला सांगू तुषार, ते मी जंगलात होतो ना तेच बरं होतं. कोणाशी बोलणं नव्हतं, कोणावर जीव लावणं नव्हतं आणि कोणाचाही ताप नव्हता. काय झालंय? पुन्हा भांडलायस का भैरवीशी? ते सतत तेच होत असतं रे तुषार. कधी कधी ना अचानक आपल्याला असं वाटायला लागतं की आपण कुठेतरी कमी पडतोय. उगाच असं वाटतं की आपण इन्सफिशियंट आहोत. हरल्याची फिलिंग येते रे. एखादी गोष्ट चांगली करायला गेलो ना की काय ना काहीतरी चूक होतेच आहे माझ्याकडून. या सगळ्याचं कारण ना तो अर्जुन आहे. तू भैरवीला स्पष्ट सांगत का नाहीस रे की त्याला भेटणं बंद करून टाक म्हणून? नाही, मी नाही करू शकत असं. अरे ती इंडिपेंडेंट आहे आणि मी जर तिला असं सांगितलं तर तिला आवडणार नाही. एक मिनिट, पण म्हणजे तिला हे सांगण्याची इच्छा आहे? ऑफकोर्स आहे आणि तिलाही जाणवतंय. मला जेलस फील होतंय. तिलाही हे जाणवतंय की तू जेलस फील करतोयस. म्हणजे तू खरंच जेलस फील करतोयस का अनिश? कम ऑन अनिश. अरे आपण लहानपणापासून एकत्र वाढलोय यार. किती गोष्टी शेअर केल्यात आपण. प्लीज माझ्या समोर तरी खरं बोल रे. होतंय, खरंच होतंय आणि मी नव्हतो रे असा. 4 वर्षांची मेहनत, 700 पेक्षा जास्त टेस्ट फ्लाइट्स, वाटत होते ते राईट. कंटेनर उडूशी पडला. कंटेनर माझ्या स्पेस मध्ये खुश होतो, पण आता गोष्टी बदलल्या आहेत. अचानक खूप जास्त जबाबदाऱ्या आल्या. मुलं, बाबा, घरातली एवढी माणसं, लग्न. एक मिनिट. अरे आपला त्या दिवशीचा विषय अर्धवट राहिला. कुठला विषय? लग्नावर आठवलं मित्रा, तुम्ही दोघं अजूनही हनीमूनला गेलेला नाही आहात. हा म्हणजे नाही. देअर यू गो. अनिश, अरे तुमचा प्रॉब्लेमच आहे. हे बघ अनिश, मी थोडं स्पष्ट बोलतो. माझ्या लग्नाची काय सिच्युएशन आहे तुला माहिती, पण लग्न म्हणजे फक्त एकमेकांच्या जबाबदाऱ्या उचलणं नसतं रे. लग्न म्हणजे एकमेकांसोबत वेळ घालवणं, एकमेकांसाठी एकांतात वेळ घालवणं, हे सुद्धा इतकंच इम्पॉर्टंट आहे रे. अर्थात मी बघतोय ना, तुझ्या घरात ऑलरेडी एवढी माणसं आहेत की तुम्हाला एकांत मिळणं केवळ अशक्य आहे. हे तुम्ही दोघे असं का नाही करत? म्हणजे तुम्ही दोघंच 4 दिवसांसाठी कुठेतरी बाहेर फिरायला जा, इथलं सगळं विसरा. नाही,
मी आता सध्या त्या मनस्थितीत नाही आणि भैरवी सुद्धा खूप बिझी आहे, तिला वेळ नाही आहे. एक कमॉन, फालतू कारण देऊ नकोस हा अनिश. हे बघ, भैरवीचं काय ते प्रोजेक्ट पुढच्या 1-2 दिवसात संपेल. त्यानंतर तुम्ही दोघंच कुठेतरी फिरायला जा. हो तर मी तुमचं तिकीट काढून देतो. नाही तुषार, प्लीज. ट्रस्ट मी अनिश, तुम्ही दोघंच बाहेर गेल्याने तुमच्या नात्यांमध्ये खूप फरक पडेल यार. ऐक ना माझं, विश्वास ठेव रे माझ्यावर. हे बघ, असं काही होणार नाही. मी आणि भैरवी हनीमूनला जाऊ शकत नाही. का नाही जाऊ शकत? आम्ही दोघं काय आम्ही दोघं? काय बोल ना, आम्ही दोघं काय? मी निघतो रे. ए बाबा सॉरी. हे बघ, उगाच डोक्यात राग घालून जाऊ नकोस आणि माझा राग घरी जाऊन तिच्यावर काढू नकोस. परत भांडायला नाही तर. नाही, मी घरी जात नाहीये. आय जस्ट गो फॉर अ वॉक. मी येऊ? नाही, थँक्स. यू शुअर? या. अनिश हाय. मी आता डिनरला चाललो होतो, सो आय वॉज थिंकिंग की वाय डोंट यू जॉईन. नाही, नको. ऑनेस्टली स्पीकिंग मी मूडमध्ये नाही. चला जेवायला जाऊया, चला उठा. चला चला, भूक लागली. हे पण राधाकृष्ण कुठे गेले आणि अनिश कुठे गेला? हे काय त्यालाच फोन करते, उचलतच नाहीये. एक एक नग भरले घरामध्ये. म्हातारा म्हातारी कुठे गेली? त्यांना शोधून काढलं पाहिजे. तर कुठे हरवले तर आपली पंचायत होईल. हा आठवलं काय? आज सकाळी अर्जुन काका आला होता ना, बहुतेक त्याच्या बरोबर तर नसतील ना गेले. हाय, अरे बरं गेलं.